गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरी। जय राम कृष्ण हरे।
हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी 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 आणि कनकरी तीर्थव्रत एकादशी करीन महारती एकादशी करीन
माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अनेक न करी तीर्थवर्ग, व्रत एकादशी करीन हरणीसी, व्रत एकादशी करीन हरणीसी. गायेन मी मुखी नाम विठोबाची घेईन मी वाचे, नाम विठोबाची घेईन मी वाचे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त गतिका मायबापांनो. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. प्रथम नमन दुसरे चरण संताची आण. त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजनी देवाची. या जगत उद्धारा करता धरिला अवतार, निरविला परिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजनी देवाची. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता, शरण शरण कैलासराणा शिवचंद्र मौळे, फणींद्र माता मुकुटी जळाळे. कारुण्य सिंधू भव दुःखारी, तुझ विन शंभो मज कौन तारी. ओम ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवल ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानस्य लक्ष्यं, गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि. वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठला विठ्ठला. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीसी मुखी नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका आहे बापा. सालावताप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा चालू होऊन 4 दिवस निघून गेले. आजचा 5व्या दिवशीचा बा तुमच्या समोर उभा आहे. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता आजच्या पवित्र दिनी, आज आहे हरिदिनी, आणि म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे, 5वा वेद निर्माण करणारे वैराग्याचे महामूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा एकादशीचं प्रतिजय महत्व सांगणारा भीमा. अभंग 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 म्हटल्यानंतर जो भंगत नाही त्याचं नाव अभंग. असा अभंग 3च चरणाचा आहे, पण जीवनाची ती कर्तव्यता सांगणारा अभंग आहे. साधू संतांना
जी गोष्ट आम्हाला सांगितली, जीवाच्या हिताकरता जी गोष्ट सांगितली आणि ते हित ज्याच्यामध्ये आहे, ती गोष्ट जर जीवाने केली तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 3 चरणाचा अभंग आहे. एकादशीचं प्रतिजय महत्व सांगणारा अभंग आहे. आज प्रासंगिक एकादशी असल्या कारणानं, आज मोहिनी एकादशी असल्या कारणानं प्रसंगानुरूप अभंग घेतला. विठ्ठला विठ्ठला भक्ती आम्ही केली सांडूनी उद्योग हा अभंग होता माझा. पण सांगितलं बाबा आज एकादशी, म्हणलं तुमच्या पद्धतीनं आपल्याला कुठून आणायचं आहे का इकडं. वेळेवर जरी हा अभंग बदलला तर त्याला काही पाठ करून यायची गोष्ट थोडी नाही ना देवा. हो, आमच्या साधू संतांना जो अनुभव घेतला, तो अनुभव कोणत्याही अभंग घेतला तर त्याच्यावर चिंतन मांडता आलं पाहिजे. याला म्हणतात महाराज, जे ठरून आलं आणि ठरांप्रमाण घेतलं आणि ठरून उदाहरण सांगतो त्याला महाराज. तुम्ही म्हणा, मी काय म्हणू विठाला विठाला. या पवित्र आज्ञांकरता आपल्या परिसरातील गुणीजन दिग्गज महात्मे मंडळी या ठिकाणी तुम्ही आणली. विशेष करून गावकऱ्याला लाख लाख धन्यवाद, आयोजक मंडळीला लाख लाख धन्यवाद. एवढ्या करता तरुण पिढी उभं झाली ना. हा, आमच्याकडे माणसं मेले तर न्यायला माणसं नाही बा. तुम्ही बरं झाले मागे तयार करून राहिले, चांगली गोष्ट आहे. तुमच्या गावाला लाख लाख धन्यवाद आहे. हा, नाही तर भजन हे सगळं मोडीत निघलं. आता तुमच्याकडे लग्नात उक्त देते ना, काही करायला लागत तसं परमार्थ सुद्धा उक्त यायची पाळी आली आता. आणि कायला करायचा हा धंदा. गावाला लय झालं काय तुमच्या, पहिले तर गुरमठ्या जमिनी काय शेत्यावाडी इकून परमार्थ करते काय आता. अरे मायबाप, कुठेतरी साधू संतांचा विचार रुजला पाहिजे. साधू संतांना जेवढ्या करता हाडाचे काढ रक्ताचं पाणी केलं मायबाप, त्यांचा परमार्थ समाजामध्ये असा समाज एकत्र येईल का. यायला सप्ताह झाल्यावर बरोबर येईन का याच्यात एक बी. काय करताय सप्ते, शेरभर खाऊन 150 रागाला. काय करता परमार्थ. कीर्तन कशा करताय. कीर्तन टाइमपासची जागा आहे का, विनोदाची जागा आहे का मायबाप. नाही 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 नाही. लाख मोलाचा मिळालेला माणसाचा जन्म, माहित नाही कधी ढकल, माहित नाही कधी शिट्टी वाजल. हो, कधी जाईल मी मला माहित नाही. जायच्या आधी सावध सावध व्हाया करता कीर्तन आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथाचं पारायण सोहळा या ठिकाणी आहे. तांदळेश्वर महादेव भगवंताच्या मंदिराचा 14वा वर्धापन दिन आहे आणि त्या अनुषंगानं खरं सप्ताह तुमचा सक्सेस झाला. सप्ताह कमिटीला लाख लाख धन्यवाद देतो. महादेवानं जी गोष्ट केली ना, ती गोष्ट तुमच्या गावामध्ये असल्या कारणानं बघा, व्यासपीठाचं नेतृत्व करणारे हरिभक्तपरायण दत्तू महाराज टाकळी, हरिभक्तपरायण दत्तू पांडुरंग काळी तांदुळवाडीकर, बाजीराव मनोहर काळे तांदुळवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पारायण सोहळा चालू आहे. आपल्या परिसराचे दिग्गज महात्मे या ठिकाणी विठ्ठल महाराज ढगे असतील, नावं लई मोठी याच्यात. एवढे वाचित बसलो तर कीर्तन येणं संपून जाईल. बरोबर आहे. आमचे जुने महात्मे आता मागच्या दत्तू गोवाय, हा दत्तू महाराज टाकळीकर, हा यांना सुद्धा सगळे महात्मे तुम्ही गावकरी आहेत. आमच्या सोबत आलेले बाहेरून हे गुणीजन तरुण मंडळी आली. या सगळ्यांची नावं घेत नाही, कारण सगळ्याचे नावं घेतले तर इथं कीर्तन संपून जाईल. 7:30 वाजले. आब्बागोड थैले मेन मागच्याच नसते. आमचे हरिभक्त परायण तरुण तरफदार मृदंग सम्राट, वा वा वा, पुंडलिका काय माझं यायचं ना. आज पुंडलिका दर्शन झालं, तुम्ही बी करून घ्या एकादशी बरं का. म्हणून पुंडलिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व संत माय बाप्पांच्या चरणी तुम्ही एवढ्या भरून आल्या ना, तुम्हाला दुप्पट नमस्कार आहे. यायच्यावर रोखते पडेल. हे आता नाही वाढायची. जसं जसं कीर्तन संपायला यायला लागलं तेव्हा यायची गर्दी जादा. आम्हाला जाऊ द्या ना, आम्हाला जाऊ द्या.
हरिपाठाला जेवायला सांग. असाच परमार्थ चालला. म्हणून जीवनामध्ये मायबाप माणसाच्या जन्माला आलो आणि माणसाच्या जन्माला येऊन करायचं काय? माणसाच्या जन्माची इति कर्तव्यता काय? मी 4 पुरीचे लग्न केले, 2 पोरांचे लग्न केले, 2-4 एकर घेतले, हे तर कोणी घेत का नाही? हे म्हणजे जबाबदारी नाही, ही संसाराची जबाबदारी नाही. हे तुझं कर्म हे मागच्या जन्मात खाये नाही ते फेक. पण खरं कर्म काय आहे? माणसाच्या जन्माला आलो, देव ओळखीचा केला का? देव ओळखीचा जर केला नसेल आणि गण परमार्थ केला असल, जरा बारीक कीर्तन ऐका. तुमच्या गावात 4थं कीर्तन आहे, जरा बारीक कीर्तन ऐकायचे. नाही तर कीर्तन ऐकायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो. कीर्तन डोक्यावून जाते लोकांच्या. कीर्तन काय करताय? शायनिंग मारा करताय काय? का बसलेल्याला साधू संतांचा परमार्थ डोक्यात घाला करताय? काय करताय परमार्थ? तुमच्याकडे सेल्समॅन येते ना, ते घेऊन येते का नाही? कशी वस्तू डोक्यात फिट घाली ते तुमच्या? माणूस घेतच, बरोबर आहे ना? त्याची वस्तू विकायला आला का नाही? मग आम्ही कोणाच्या वस्तू विकायला बसलो? आमच्या का? आम्ही कोणाच्या वस्तू सांगायला? एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, घाटीला दुकान येते आली अशी कायच विनोदाचं टाइमपासच जायचा काढायचा परमार्थ साधू संतांना सांगितला का? उद्धाराचा सांगितला. आज कलियुगामध्ये उद्धाराचं कोणाला पडलेलं नाही मायबाप. गंज कोटीला कोटी परमार्थ चालला. शिवपुराणाला 10 लाख तर भागवत पुराणाला 50 लाख. हो, पण जेव सांगू राहिला ना त्याच्या मागे रडाला सुद्धा माणसं नाही. मग याला परमार्थ म्हणतात का? परमार्थ कशाला म्हणतात? दंभ करे सुंग मानावया जग, मुखे बोले जग मनी नाही, मुखे बोले जग मनी नाही, मुखे बोले जग मनी नाही. दंभ करे सुंग मानावया जग, मुखे बोले जग मनी नाही, मुखे बोले जग मनी नाही. भक्ती केल्यानंतर परिणाम व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे का नाही? कांदे लावले, परिणाम व्हायला पाहिजे का नाही? 75 क्विंटल 150 क्विंटल व्हायला पाहिजे का नाही? ती जर चिंगड्या झाले तर काय म्हणते तुमच्याकडे? चिंगड्याच म्हणते ना. आणि तुमचं आमचं सारखंच आहे का? फरक पुढं पडा हेच कळा ना लोकायला. कुठून आलं का नो, कुठून आलं का नो, नवीनच आलं आगातच येत. जवळ गेले परमार्थ करता करता, कळू नाही परमार्थ. जो साधू संतांना केला तो परमार्थ करावा का बुवाला सांगितलेला परमार्थ करावा? साधू संतांना सांगितलेला परमार्थ करावा. मग साधू संतांना कोणता परमार्थ सांगितला? मागे मुनी
का एक तरी बुवा चालतो का मार्ग जाऊनी गेल्या आधी दयानिधी संत ते येण्याची पण ते चालू जाता न पडे काय काय त्याचं जोरात बोला बरोबर आहे ना आणि आजचा बुवा काय करू राहिला सारा गुंतेतच घालून राहिला संतानं गुंता काढला आणि आम्ही गुंता केला बरोबर आहे ना तुम्हाला लक्ष देऊ राहिलं ना मी मराठीतच बोलून राहिलो लक्ष देऊ राहिलं ना संतानं सांगितलेला परमार्थ उद्धाराचा आहे संतानं अनुभवून सांगितला आम्ही वाचून सांगतो जमीन आसमानचा फरक आहे लग्न वाचून जमन का पुंडलिक महाराज लय भारी आहे एवढी लंबी एवढी उंची पायडा ठेवायची त्या का ना बरोबर आहे ना वाचून सावतर होईन का महाराज काय करावं लागत त्याला लगीन करावं लागत ना आणि आमच्या सारखे लग्न लावायला नाही उचकाला नाही गेले कोणाचे लग्न लावा बुवाना कोणाचे लग्न लावा तांदुळाची पोरगी पाथरील द्यावा अरे जीवाचा शिवाचा लगीन लावणारे संत आहे आणि जीवाचा शिवाचा जिथं लगीन लागलं जातं मायबाप ते अनुभव लावा लागतं अनुभवाचा पत्ता नाही आणि सांगायचा धंदा चालला देव कशाला म्हणता येतात पत्ता नाही आणि देव देव करा देव देव करा माझ्या सगळं नर्मदा परिक्रमाला चाला माझ्या संग चारी धामाला चालला आणि तिकडं तोंड वाचून मारा आणि तिकडं रोज हरिपाठामध्ये खाईचं बैसोनी म्हणा बरं एखाद्या बोला कीर्तन झाल्यावर खाईचं बैसून करून दाखव बरं मला त्याला पुढची तारीख आठवती पुढचा अभंग आठवतो त्याला ठाईचं बैसून करा एकाची तर जमतच नाही नाही तर देऊन पाहिजे एखाद्या बोला अभंग म्हणा करा याच्यावर कीर्तन ज्ञानोबाराय कुठे गेले शाळेत शिकायला तुकोबाराय कुठे गेले शाळेत शिकायला कुठे गेले का तेव्हा काळा वारकरी शिक्षण संस्था होत्या का महाराज सांगा बरं होत्या का नाही ना ते ना सारा अनुभवून सांगितलं आणि आमचं काय चाललं मी ह्यो पेशलिस्ट मी तो पेशलिस्ट उद्धाराचं सांग अरे 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े भाग केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर उद्धाराचा मार्ग वेगळा आहे उद्धार जर व्हावासा वाटत असेल तर जीवाला अनुताप व्हायला पाहिजे ज्यावेळेस जीवाला अनुताप होतो त्यावेळेस तो उद्धाराच्या मार्गावर येतो बघा प्रत्येक संताला अनुताप झाला अनुताप अंगी अग्नीची आग ज्वाळा नाही प्रगता विझो यस अनुताप त्याला झाला उद्धाराची चळवळ द्यायला लागली कोट्यावधी जन्मात मरत जन्म मरण जन्म मरण भोगत भोगत इथपर्यंत आलो मग आता काय आलो पत्ती खेळाला आकडे लावाला काय आला आता एकीला न झाली तर दुसरी केली दुसरीला न झाली तर चालू दे मरूच तर उद्धाराची तळमळ लागायला पाहिजे संताला उद्धाराची तळमळ लागली काय
कशाला उद्धार होईल याची तळमळ तुकोबा राहायला लागली. तुम्हाला म्हणला कधी का पाऊस पडा ना आज कशी तळमळ लागली. कांदे चांगले मुस्ती येऊ द्या आणि पाणी उडू द्या संपू द्या कशी तळमळ लागती. याच्या इरीतलं त्याच्या इरीत टाक त्याच्या इरीतलं त्याच्या इरीत टाक इड कशी तळमळ आहे. इड आता उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली इड काऊन तळमळ नाही. परमार्थ मनामनीचा नाही परमार्थ मनामनीचा नाही अनुभवाचा आहे. तुकोबरा जीवनामध्ये बघा सिद्ध महात्म्य असतात. जीवनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये मूर्तिवंत त्या गोष्टीचा अनुभव घेऊन जगाला सांगण्याकरता निघालेले असतात. अनुभव आले अनुभव आले डोक्यात का अंगात यायला लागले अनुभव का लोकांचे डोके फिरा द्या. तिच्या खुलीचा ते काय करते का काय करते डोंबलं काय केलं. परमार्थ सांगू राहिलं बरं का तुम्हाला. या महादेवाना तांदळेश्वरांना काय केलं माहिती का. पार्वतीला उघड्यात नाही सांगितलं एकांतात नेऊन सांगितलं ऐकत नाही का. उघड आहे का नाही. उद्धार जर व्हावा असं वाटत असं खाली येऊन सांगतो दृष्टांत राग येऊन नका देऊ. माझ्या सद्गुरूने मला सांगितले बाप होऊन कीर्तन कर उगा मुळमुळ नाही करायचं. सप्ताह कमिटी खूप ठेव नाही आमचे पाटील तुमचे पाटील काय 10 भांगरचं का द्याल देतील नाही देतील. आम्ही तारखेवर लागेल माणसं नाही तुकड्यावर लागेल माणसं नाही. आम्ही जे साधू संतांना केलं ना ते करायचे आमच्या जीवनात तळमळे. अनुभवाचे रस देऊ अर्थ होता सोडू तो जविता पुढे पोटी. तुकोबाराचा अभंग आहे. अनुभवाचा जगाला सांगायला निघालो. तुम्ही तारीख द्याल नाही द्याशाल. तारखीवर जायला नाही पाहिजे. तुकोबाराची किती लोकांनी तारखी घेतल्या तेव्हा बिकिडे पाडणारे होते. तुकोबाराला काऊन ताण झाला. खरं सांगायला लागला का सांगेल राग येतो. पोरी किती लोकात पाद्या पोरगी किती लोकात पाद्या पोरग पोराचा तो टाक घ्या माग बरोबर आहे ना. मध्यस्थी तिघ जाऊ नये म्हणून चौथा बोकांडी बरोबर आहे ना. 2 गाड्या करून जात्या पोरगी पार जरा दृष्टांत तर मला वेळ नाही घालवायचा. मला कमिटीनं सांगितले 9 वाजे लोक आवरून घ्यायचं. 8 वाजले आज बुवा भंगावर. मग हे काय चाललंय चालला मला माय मध्ये यायचं. 4 जण पोरगी पाहायला गेले. इकून तिकून पोरगी भेटाना म्हणून पटली बरोबर. पोरगी किती लोकात पटली 4 लोक बरोबर. साखरपुडा किती लोकात 50 इकडचे 50 तिकडचे पुढे आपल्याला द्यायचा किराणा द्यायला. 100 लोकांमध्ये साखरपुडा केला ना जरा बारीक ऐका बरं का. लई नशीब बसतोय दृष्टांत पण सिद्धांत महत्वाचा आहे बघा. साखरपुडा टेचीत झाला बरोबर. भावकीला काय करकुडा तुटू सर खायचं येऊन जायचं हे ना काय द्यायला तिकडं वांकी ग वाचताना. लग्न जमलं लॉन्स मध्ये केलं नांदगावला. त्यांना पुढच्याला 7 लाख रुपये मातीत घातली. लग्न किती लोकात 1000 लोकात केलं ना. पोरगी वाटी लावली जरा बारीक दृष्टांत ऐका पुढचा लय जमणारे आता नशीब सारं लोकात. पुढचं बोलू का बोलूनच टाका बा. मग पोर आहे करता बाद अंगणात टाकली का. परमार्थ इतक्या खाली येऊन का सांगावा लागतो. पुसता सांगे न हित गुजा उद्धाराची गोष्ट एखादा सांगावा लागते. माझ्या मुक्ताईला ज्यावेळेस अनुग्रह करायचा होता
होता. निवृत्ती दादाना मुक्ताईला एकट्यामध्ये दिलं. मुक्ताईचा भंग पाहून घ्या. माझ्या का गुरुना मला ग बाई नेला या कांत ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. मुक्ती आधीच जना हे उद्धट गुह्य करू नको प्रकट. मोरेल भक्तीची वाट संत जन सोपतील प्रकट करता होय मातृ गमना. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आन. स्वतःच्या सद्गुरूची शपथ घेऊन सांगितली ते उघड नाही. म्हणून तुकोबाराच्या वेळेस हा परमार्थ करायला लागले. तुकोबारायला उद्धाराची तळमळ लागली. मायबाप कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी तुम्हा कोणा ठावा असेल लागत असे पाया येतो लोटा करी. मात तरी याची धावा कोणी. कोणे गावी आहे सांगा. मग बाकीच्या काय सांगितलं माझ्या सांगितलं चाल नर्मदा परिक्रमाला काय सांगितलं तुकोबारायला. हे संत बितावाचे चांगले होते बरं का. हा जीवनात संत यायला सुद्धा बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे वाजले ना बघा. बहु अवघड. संत मेकअप मध्ये नसतात. संत शायनिंग मारीत नसतात. चातुर्य हरवी महत्व लपवी हिशेपण मिरवी जगा माझी. संत दाखीत राहते का मी लई मोठा लई पोचेली तो जगाला पोचायला येईल तो काही पोचेल नाही. संताचे लक्षण हाडाची माणसं त्याला माहिती बुवाची काय नस. संताचं लक्षण वर्णन केलं. कशाला म्हणतात संत मायबाप. टिकोजी लावतो लई शेंडी लोक म्हणजे संत नसतो. एक टांगी धोतर घालतो म्हणजे संत नसतो. लोकांना आकलीचे ढोस पाचतो म्हणजे संत नसतो. करी शिती देवा तुम्ही म्हणत बसा. तुम्ही काही म्हणा. हो तुम्ही काही म्हणा पण तुकोबाराय म्हणतात मी त्याला संत म्हणू शकत नाही. आणि ज्यावेळेस तुकोबारायच्या जीवनामध्ये ओरिजिनल संत आले त्यांनी सांगितलं तुला ज्याची तळमळ लागलेली आहे ती गोष्ट तुला पंढरपुरात भेटू शकत नाही. तुला एक पंढरपूर सोडून ओतूरला जावा लागेल. तुकोबारायांच्या डोक्यामध्ये एकच ध्यास धरला मला ओतूरला जायचंय. बाबाजी चैतन्याची भेट घ्यायची आहे. बाबा विचार करा जर तुकोबारायाला तीच गोष्ट सांगायची होती तर पंढरीत नव्हती का. पंढरीत संत मेले होते का.
का पंढरपूर सोडून देऊ सोडून ओतूरला जावं लागलं कधीतरी विचार करा. शुद्ध माणसा होता मी. जर उद्धार व्हावा वाटत असेल अरे सध्या गुरुच्या घराला जाय नाही मला. बरं का पाहून घ्या आम्ही कुठं भुकत नाही. कारण हे प्रमाण जरा नवीन वाटत आहे ना. पण मुक्ताईचा अभंगी चला जाऊ द्या. तुकोबराय ज्यावेळेस बाबाजी चैतन्याकडे जाते बघा तुकोबरायच्या घरात 8 पिढीची वारी. 8 पिढीची वारी ना. मग 8 जर पूर्वज पंढरीची वारी करत असेल तरी तुकोबराय सांगतात कोणी गावी आहे का म्हणतात. हो एखादा असे उपट संबोध काय तुकोबराय तुमचे 8 पिढीची वारी करणारे लोक आहे घरामध्ये. तुम्ही तिकडे काय चालले ओतूरला काय करत बडी ओतूरला जायची. पण नाही माय बाप जर उद्धार व्हावा असं वाटत असेल दगडाचा जीवाचा शिव नराचा नारायण करायचा असेल तर जीवनामध्ये गुरु करावाच लागतो. तुकाराम महाराज म्हणतात मायबाप तुम्ही जे बोलतात ते खरं आहे पण ही गोष्ट माझ्या घरात 8 पिढ्याची वारी आहे. अभंगाचा पहिला चरण. सांगतात अरे तुम्ही जी वारी सांगू राहिले ना मला मी त्या वारीचा वेगळा नाहीये. माझ्या घरामध्ये 8 पिढ्यापासून ती वारी चालू आहे मायबाप. पण जी पंढरीची वारी तुकोबरायला लागत होती ती वारी नाही. तुम्ही आम्ही सुद्धा वारी करतो पंढरीचीच करतो पण तुमच्या आमच्या वारी आणि तुकोबरायच्या वारी जमीन आसमानचा फरक आहे. बघा बाबडी वारी मंगळा घाली राधारा आमच्या वाऱ्या ह्या आहे. पंढरीला जायचं भोंगड्या आणायच्या साडी आण आता नाही राहिले साडी जे इकडे भेटत नाही ते तिकडून आणायचं. जाता जातात गबळ गोळा करीत चालायचं. बिस्किटची पुडी पार्लेची पुडी सेडेल व्याजाची. हे लिगड सोडायला गेली का लिगड आणायला चालली जया परमार्थाची चाड आणि त्याने धरावे लिगाड का सोडावे आणि परमार्थ करायला निघलो आम्ही. मग वारी चुकत नाही. थांब आता विमान यायचंय नाही आम्ही. तुकोबराय सांगतात माझ्या घरामध्ये पंढरीची वारी
आहे माझ्या घरी. तरी तुकोबराय बाबाजी चैतन्याकडे जातात आणि बाबाजी चैतन्याला सांगतात, सद्गुरु राया, मी देहूहून आलो, मला उद्धार व्हावा, मला त्या भगवंताची मला ओळख व्हायला पाहिजे. जो विटेवर असलेला विठ्ठल आहे ना, कोणत्या विटेवर आहे? मातीच्या. कोणत्या विटेवर आहे? विटेवरी उभा, कटवरी हात, काय मौजेचा? बरोबर आहे ना. मग कोणत्या विटेवर आणि कोणत्या पंढरपुरात? त्या सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर तुकोबाला नको होतं. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. कधी त्या पांडुरंगाचं दर्शन होईल? आत्म्याचं दर्शन होईल मायबाप. वारी तुमची आमची चालूच आहे. प्रत्येक जीवाची खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांची सुद्धा वारी चालू आहे. एक मनुष्य जाता सकळ, अरे स्वभावताच भजन शिळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. ज्ञानोबराय सांगतात, प्रत्येकाची ती वारी चालू आहे. आणि ती वारी जर तुम्हाला कळावी असं वाटत असेल, देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग कळावा असं वाटत असेल, तर जीवनामध्ये सद्गुरू लागतो. बघा पुंडलिक महाराज, हरी जर तुम्हाला कळावं असं वाटत असेल, काय करावं लागेल? कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदीची धार वाहे वळती. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदीची धार वाहे वळती. पोहणारा काय करती, पोहणारा काय करती, पोहणारा काय करती, पोहणारा काय करती. नदीचे पाणी रे गड्या बहुत ओढीते. अरे भल्या भल्या पोहणाऱ्यांना खाली मुंडक वर पाय देवा मी केलं आहे. सारं पाठ आहे ना तो या मराच्या टायमाला पाठ असावा का वाट माहिती असावा? मराच्या टायमाला काही मिनिटात शिट्टी वाजायची तेव्हा पाठ असावा का वाट माहिती असावा? जायची वाट कायला म्हणतात? जायची वाट कशाला म्हणतात मायबाप? मराच्या टायमाला जीवन आयुष्यभर हरिपाठ केला का नाही, मग मराठीच्या टायमाला यायला पाहिजे की नाही? या कथा तरी यायला पाहिजे ना. ह्या नदी मंत्र हरिनामाचे क्षेत्र काऊन हातपाय थोडी नुसता म्हणत होता हरिनामाचे क्षेत्र ये वेकुळ गोत्र कावा गोत्रवर येईल कावावर येईल तिने जाऊन आय 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 बाबू बाबू खाऊन घर खाऊन एवढू राहिला आता. हा नाही जमत ते. सुखाली यावर सांगतात माझ्या देहामध्ये ती वारी नित्य चालू आहे. त्या वारीचं भजन आपल्याला व्हायला पाहिजे. ती वारी दिवसभरामध्ये 24 तासामध्ये 21,600 वेळेस आत येते आणि बाहेर जाते. त्याला काही रीत असं का नाही? रोज म्हणते आजापाजपणे. काय म्हणते आजापाजपणे?
एखाद्या बोरच्या नावावर द्या 5 चक्कर नावावर करून त्याला म्हणा सांग आजापजप कायला म्हणा आजापजप कशाला म्हणावं ज्ञानदेवा मौन बडबड नाही ज्ञानदेवा मराठी शब्द आहे ना ज्ञानोबराचे मराठी शब्द आहे ही तेलुगू भाषा नाही ही आंध्राची भाषा नाही ही कर्नाटकातली भाषा नाही मराठी भाषा आहे काय सांगतात ज्ञानदेवा मौन बडबड नाही जप माळा 2-4 माळी गिळून घ्या मग आणि धरून श्री हरी आमचा काय चालला प्यारले चाट्या गाला मग बंद पडक भजन आणि इकडे रोज म्हणतो हाय आदपण मायबापची रीत सद्गुरूंना देतात म्हणून त्या रीतीला ज्यावेळेस बाबाजी चैतन्याची कृपा झाली ज्यावेळेस सापडविली वाटे जाता गंगा स्नाना पुढं काय काय घाबरले ते काय तुकाराम महाराज मस्त की तो जाणं काय आठवला मस्त का काय ठुला कधीतरी परंपरा माहिती का आम्हाला कशाला म्हणता परंपरा कशाला म्हणता परंपरा ज्ञानदेवा म्हणे मी सारे सद्गुरूंना केले कोढे माता हात ठेवणी पुढे विधची वाईले कृपा दृष्टी व्हाया करता बघा शब्द कृपा स्पर्श कृपा दृष्टी कृपा आणि संकल्प कृपा 4 कृपा सद्गुरू करत असतात काय देते गजर माळी वाडा जपी लागला जपाला आणि येणार लागला खापाला मला बनाई काष्ट की बीच में डाला सूत अरे मला बिचारी क्या करेगी जपने वाला कुपूत काय जपायचं माहित नाही अरे जे महादेवानं जपलं जे रामानं जपलं जे कृष्णानं जपलं जे 33 कोटी देवानं जपलं जे नामदेवानं जमलं जे जनाबाईनं जपलं ते जपायला पाहिजे आणि ते जपणं त्याला पंढरीची वारी म्हणतात मायबाप पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक नकरी तीर्थव्रत दुसरी गोष्ट करायची गरज नाही मायबाप तुम्ही आम्ही ज्या साधना करू राहिलो ना या कलियुगात चालत नाही जप तप कर्म क्रिया नेम धर्म हरिपाठातलाय का माय त्रिवेणी संगमी सारं पाठ आहे वाट कधी माहिती व्हायची आणि पुढं काय सांगितलं कोणती प्रदक्षिणा कर तू कोणती प्रदक्षिणा कर यमाचा पाहुणा हरिविना जन्म नरकाची पैजाना मला एक जण म्हणे माई 15 वेळेस काशी झाली म्हणलं थांब आता काशी जरी मिळाला मुक्ती नाही नुक्ती भेटत ज्ञानवराचे शब्द आहे माझे नाही मुक्ती देहाला भेटली मुक्ती देहाला भेटली जीवाला नाही जीवाला जर मुक्त व्हावं असं वाटत असेल
जीवाला मुक्त व्हावा असं वाटत असेल, जीव ज्यावेळेस शिवात एकरूप होईल त्यावेळेस जीवाची मुक्ती होऊ शकते. देहाची मुक्ती आहे आणि मागची मुक्ती घालते लोकायला. हरी विना जन्म नरकची पैजाना. मायबाप हरीच माहित नाही, देवाचं माहित नाही, म्हणून तुकोबराय सांगतात इतर गोष्टी करायच्या नाही. अनेक न करी तीर्थव्रत. मग तुकोबराय याच्या विरोधात आहे का? करू नये या मताचे का? तुमच्या घरी लई आहे, पोरं चांगले, भरले पैसे तर का? आमचं कुठं खिशातून चाललंय. बर जे करायचं ते नाही केलं, नको तेच केलं. राहत घर उघडल सांडासाला कुलपा. आनंद वाचाळ सारं पाठ आहे. बरळ ती बरळ तया कायचा कसा पावन तो पावाय करता जीवनामध्ये संत यावा लागतात. म्हणून तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये माझी जी बघा ना लक्ष लक्षणवंतरी अरे तोच वार करी पंढरीत अंतरी लक्ष गेलं पाहिजे. नरात बघा जरा जीव हा खरा नव्हे माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. आत शिरता आलं पाहिजे. आत शिरायचं ज्ञान सद्गुरू देत असतात. जोपर्यंत आत जाता येत नाही मायबाप बाहेरून. आता भुका लागल्या ना, आता टाइमच झाला आपला वाला. आता भुका लागल्या का नाही, मग याय ना सगळ्यांना पोळ्या बांधून द्यावा पोटायला. जमन का? पोटाला भाकर बांधल्यानंतर भूक जाईन का? काय करावं लागत? गिळावा लागत आहे, गिळावा लागत ना. भूक कुठं लागली? आत. भाकरी कुठं बांधल्या? बाहेर. भूक जाईन का? 96 पिढ्या गेल्या तरी आमचा जमारा गेला, आमचा जमारा गेला, तुमचा जमारा गेला, त्याला आम्ही काय करावं? भूक आज लागते. तसा देव कुठे आहे? आणि कार्यक्रम कुठं चालला? पाणी कुठं चाललं? तांदळेश्वराला बाहेर. आतला देव मरून चालला आणि बाहेरच्या देवावर किंवा देव बी स्वप्नात गेला. त्यानं सांगितलं आता हे बंद करा ना, माझ्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. आता जी उठली का ती, जी उठली का ती. देवाला तोच धंदा आहे का? त्याला खायचं नाही, प्यायचं नाही, भजनाला जायचं नाही, कीर्तनाला जायचं नाही, त्याला हागायला जायचं नाही, मुताला जायचं नाही. तुमचंच पाणी घेत राहायचं का? आपल्या महादेवावर टाकून बाबर कळशीवर. घरच्या घरचा महादेव म्हणतो मला चहा करून द्या, ती म्हणते मला का तेवढाच धंदा आहे का? आणि तिकडं पाणी घेऊन चालली महादेवाला. कसं येड लागल्या जगाला माझ्या सद्गुरूनं बाबाजी चैतन्याला मला वारी दाखवून दिली. त्या वारीचा मला छंद लागला. छंद लागता लागता असं बोलायला लागलं का एक चांगला होता खालून डिग्र्यावाला बरं का. राग येऊ नका देऊ तुम्हाला, मी कोणाला बोलू नाही राहिलो उद्देश. मी रोज भुकाचा धंदा आहे ना. हा लई तुम्ही कसे टोले मारले तर लोक येडे काय येऊन यायचं. भारूड खायला पाहिजे होतं आम्हाला. भारूड बी जमत बरं का आणि जागरण बी जमत आम्हाला. हा आम्हाला सारं जमत. आज आज तुम्ही हरिपाठ म्हणला ना, हरिपाठ वारा दाबून घेतला ना, घेतला ना. काय जागरणातला आहे का आपण? आमच्या वारकऱ्याचे सुद्धा टकुरे फिरले. बोललं तर लई राग येतो ढगे बाबा. अरे आमच्या घरचा परवडत नाही ना हा. अरे हम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. ज्ञान बोलली बोध काय बोध बोलली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. कोणती टीका चालले टपवाची बाहेर ते का? सागरनावाल्याला सुद्धा देव कळा ना. ते तुमतून महातून बंद करायची बळी आली 8:30 वाजली. अवघडच खेळ देवा. याच राहत पुंडलिक महाराज वेळ पुरत नाही आम्हाला. ते तुमतून पोराचे लग्न झाले असं ना. हा यंदा लई देवाना सापाटा धावला. पुरीवाले कटाळे पोरावाले कटाळे धरला का पटकन उरकून गेली. गेलो पळून तर काय करत्या.
आलं की जागरण करते का नाही त्याच्यात तुन राहत बा तुन 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 असं करतात नाही डबड्यावाला राहतं टपक 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 वाजत आहे ते तुनवाला सांगता कोण मिन 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 डबड्यावाला सांगतो तो मी तो मी तो मी तो मी तो मी तो मी काय कळत का आदर द्यायला 3 वाजले का खैरा अंगात येते लंगर सुटला का झालं मोकळे ते मोकळे तुम्ही मोकळे यायला नांगटीला दुपायला पाहिजे लंगर तोडणार यायला बरं दिवस कडी उठती इड गाऊन उठा ना जाऊ द्या अनंत युगाचा देव्हारा निजबोधाचा घुमरा अवचिता भरला वारा या मल्हारी देवाचा या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेपरे अरे काय सांगायला पाहिजे साधू संतांचा परमार्थ बाजूला राहिला नको तो धिगाणा चालू केला म्हणून तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनात बाबाजींची कृपा झाली आणि बाबाजींनी मला खरी वारी सांगितली आणि ती वारी मी अहर्निशी केली कशी करीन अभंगाचं दुसरं चरण पहिल्या चरणात सांगतात अनेक न करी तीर्थ व्रत आणि दुसऱ्या चरणात सांगता व्रत करीन कोणतं करीन एकादशी उपवास नाहीये एकादशी उपवास काही लंगडी करत्या तुमच्याकडे करता का लंगडी हा तुम्ही लय चांगली माणसं काही काही लंगडी करत्या अरे लंगडी एकादश करून काढली तुम्ही नाही एकादशी व्रत आहे व्रत 3 दिवसाचं व्रत असतं 3 दिवसाचं यायचं तुमच्याकडे व्रत काढता ना लक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं कोणत्या आपापा जाऊ द्या सोडून द्या काढत्या का नाही त्याच्यात एक कडवं राहतं बा शेवटी काय राहतं उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही कायचा वासा घेतला कोसराची मडी होती कायचा वासा घेतला व्रतामध्ये 3 एकादशी व्रत 3 दिवसाचं असतं दशमी एकादशी द्वादशीचं पारण बरोबर व्रत करीन तुकोबाराय सांगतात व्रत एकादशी करीन बरोबर आमच्याकडे जर एकादशी असली ना मोठी एकादशी राहते बा आदल्या दिवशी 2 किलो रताळे 2 किलो बटाटे 2 किलो साबुदाणा 2 किलो शेंगादाणे पेंट खजूर दणकून आणि ते म्हणजे उद्या एकादशी द्या खाऊ आजच खाऊन घेते दुसऱ्या दिवशी मध्ये एकादशी येऊ द्या तिसऱ्या दिवशी मध्ये कालची एकादशी होती खाऊ द्या
याला व्रत म्हणते का? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राणे. नाथबाबाने भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे एकादशीचं वर्णन. रात्रो जागरणम दिवचाही कीर्तनम हे दिव्य भोजनम एकादशी विशेषेण. एकादशीच्या दिवशी दोनदा जेवलं पाहिजे. बोला उलटेने आणायची लोक. पण ते भोजन कोणतं सांगितलं? रात्र जागरणम. रात्री जागरण करायचंय. काय असं हे नाही, हे टाळपा खावायचं नाही जागरण. जागरण कोणतं सांगितलं मायबा? विचार करायला पाहिजे बरं. जर अहर्निशी जर तुला करायचं असेल तर ते भजन वेगळं आहे. बाबाजी चैतन्यानं जे दिलेलं भजन आहे ते भजन वेगळं आहे. त्या भजनाची रीत वेगळी आहे. आणि मग व्रत एकादशी करीन उपवासी. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. याचा सरळ सरळ अर्थ झाला कोणाच्या जवळ राहणे? देवाच्या. मग आता देवाच्या जवळ राहायचं मग देवाऱ्यातली मूर्ती कवटळून बसायचं का दिवसभर? नाही 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 नाही. देव कुठे? देवळा, देवाऱ्यात. देव कुठे? आत. बरोबर आहे ना? हृदय पांदिकाना केला आत विठ्ठल को दिला. जर हृदयात देव आहे तर पायाची रीत काय? सर्वांगठी राम. बरोबर आहे ना? रीत काय? जय सारा देवामध्ये रामू. रीत काय? याची रीत सद्गुरू सांगत असतात. हृदयातला देव तर सकाळ होतो का? नाही. दुधात तूप आहे कळतं का? प्रमाण घेऊ नका. दुधातलं तूप काढाय काढता सत्यनारायण घालावं लागत होतं. 16 सोमवार करावं लागत. दुधातलं तूप करायला नाही ना? त्याला वेगळी रीत आहे का नाही? मग तसा हृदयातला देव जर तुम्हाला अनुभवायचा असेल मंथोरी वर्षाच्या बच्च्यानं उदाहरण सांगितलं. आमची ढवळ्याम्यान केसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली तरी आमच्या टकुऱ्यात उतरा नाही द्रष्टांत. मन सोनी आता मन सण करायचं म्हटल्यानंतर नुसतं दुधाचं करून चालन का? आया हो काय करावं लागेल त्याला? हा दही कराय करता काय करावं लागेल त्याला? डायरेक्ट दूध घेतलं नाही घुसळीत बसलं जमान का? त्याला काय लागत? विरजण घरातलं नाही चालत आणि लिंबू पिळून नाही चालत त्याला. नाही 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 त्याला शेजारणीचं लागत. शेजारी मरून गेली, सांगणारे मरून गेले, विरजण घालणारेच मरून गेले, लिंबू पिळणारे पुढे आले. नाही भारी झालं, नाही भारी झालं, काय डोमलं झालं भारी. सत्कर्माच्या नादी लावलं. यज्ञामुळे ठाकिले यागी देव पिते झाले प्रतिमा लिंगी. अरे नागविले भगवे योगी कमाली भ्रमे. जनाबाई सांगते नामदेवानं माझ्यामध्ये विरजण घातलं. तुकोबराय सांगतात माझ्यामध्ये बाबाजी चैतन्यानं विरजण घातलं. नाथबाबा सांगतात जनार्दन स्वामींनी माझ्यामध्ये विरजण घातलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात निवृत्ती दादांना विरजण घातलं. काय गाजर काळानं चाललाय परमार्थ. काय सांगितलं असं? ज्ञानदेवा पुशे. काय पुशे? भिताला काय पुशे? ज्ञानदेव ज्ञानदेवा पुशे निवृत्तीशी ज्यावेळेस सद्गुरुनाथ नामाचं विरजण घालतात. जरा लक्षात द्या, दुधात विरजण घालावं लागतं त्याचं दही होतं. देहामध्ये नाम टाकावं लागतं त्यावेळेस ध्यानी द्याचा पंढरी राया, ध्यानी द्याचा पंढरी राया. पंढरी राया
म्हणजे काय याच्यावर परिणाम झाला आमच्यावर काहीच व्हायना बघा ना तुकोबरायचं प्रमाण काय सांगून राहिलंय आम्ही काय करू राहिलो मला एक जण म्हणे मला 50 वर्ष झाली माळ घाली म्हणलं थांबा आता विमान यायची नाही आला रोज सकाळी मारुतीला चक्रा मारतो महादेवाला चक्रा मारतो तुमच्या तांदूळवाडी बी पोळ्याच्या दिवशी मारित असेल ना बैल चक्रा घालते की नाही घाले लोटांगण वंदीने शरण गेलं का विमान आली की नाही आला जीवनामध्ये परमार्थ माईबाप सद्गुरूंना सांगावा अनुभव सिद्ध सांगावा पाणी पिना छान केन गुरु करना पहचान के आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाया आम्ही ढेकणार सारखे फुगलो आच्छरदानी मच्छरदानी 10-5 माणसं तानातानी आम्ही गुरुन तुम्ही पडा आमच्या टांगड्यात येऊन आडी पडते लोक बाबा घरी मायबाप कांद्याचे तळी आणि इड बुवाच्या टांगड्यात आडी हे त्याच्या बोखांडी तर ते त्याच्या बोखांडी वारे वा परमार्थ याला परमार्थ म्हणायचं का आता हे एवढे आले आपण आता मी ढकण्यासारखं फुगायचो बाबा तांदूळ लय लोक हिमाय आहे का येऊन मी मेल्यावर सरना उड्या घालणार आहे का माय एवढे माय एवढे माय एवढे माय एवढे कोंबडी जने बच्चे घने आगे पीछे था आधे आधे उठाई बिल्ली आधे उठाए घर कोंबडी तशी मागन पुढन गोसाई रड आई बाप मारायच्या आधी इस्टेटी नावावर करून घेणाऱ्या ब्याधी जन्माला आल्या आपल्याला वाईनाता लोकांचं बुचकं सांभाळू राहिलो आम्ही ते आमचं होईन का आमच्यावर अशी पाळी येईल आम्ही मरायच्या आधी आमच्या समाध्या बांधायचं काम चाललंय आमच्या मूर्त्या आणून ठुल्या मंदिरं बांधून ठुले आता फक्त शांतीच करायची राहिली तुझंच या कपारचा आणि याला परमार्थ म्हणतो आम्ही जाऊ द्या व्रत एकादशी करीन उपवासी एकादशीचं व्रत उपवासही करायला पाहिजे उप म्हणजे जवळ कसं राहता येईल तर त्या नामाच्या सानिध्यात राहता येईल गायीन अहरणीचे मुखी नाम ते नामाची रीत आहे मायबाप ते तोंडानं करायचं नाही ते हातानं करायचं नाही ते पायानं करायचं नाही वैखरी तिथं चालत नाही अरे भजन गाड्यानं माझी नोकरी सोडून त्याच्या घरी राहतो त्यांना सांगावं पाहिजे श्वासाचा परिचार निमिष निमिषाचा व्यापार माझे निज सुख साचार त्याची घर बांधिले जो मुखाला श्वास आला तो जातो रे नरकाला परमार्थ कोणी सांगायलाच तयार नाही माय बाप आम्ही शायनिंग मध्ये लागलो तुम्ही उद्या मारायचे आहे आज का मारा ना आम्ही फाट्यावर जातो वापिस येतो उद्या वागत नाही अशी गंमत नाही तुकोबारायानं काय केलंय ज्ञानोबारायानं काय केलंय तुकड्या करता मूर्ती झाल्या द्यायच्या
आम्हाला तरी बाबा काय खात्या ढेकळं खाय आता काय खात्या सगळं आज छदानी मस्त छदानी या बाबा पार गल्लीतून रांगोळ्या राहत्या घराला बसाला पाठ खायला तवरंग हा गरीब बायको पोसाना याला इतके लोक आडवे होता आमच्या पुढं कायला किंमत आहे आमच्या या मेकअपला किंमत आहे या बाबा काय बाबा या तुमचे पाय आमच्या घराला काल वाटोळ करून घ्यायचं आणि ते सांगायचं संतू येते घरा आता पुढची दारं बंद करा काय सांगावं संतांना सत्कर्माच्या गप्पा मारावं का उद्धाराचा सांगावा उद्धाराचा सांगण्यासाठी तुकोबराय सांगतात गायीन अहर्निशी मुखी ना गायीन अहर्निशी गाण्याचं साधन काय अहर्निशी भजन कशानं होईल तुमच्या सप्त्यातले अखंड हरिनाम सप्ताह आता कीर्तन संपलं का खायच्या टायमाला पण दुपारी का आता भजन झालं पण बरोबर आहे ना आणि अखंड काय म्हणते अखंड भजन कोणाला सांगावा अखंड भजन संत सांगत असतात माय बाप म्हणून तुकोबराय सांगतात विठोबा रखुमाजी हाथ में दम नहीं ना हम कुछ कम हो पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहरणसी मुखी नाम यथामती यथावकाश दोन्ही चरणाचा भावार्थ तुमच्या संत मायबापांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. साधू संतांनी सागरा इतकं सांगितलेलं आहे. आमच्या सारख्याने टिल्ली मोटरी इतकं किती सांगावं. मायबाप मर्यादा असते, वाणीला कुठेतरी मर्यादा असते, वेळेला मर्यादा असते. पण जीवनामध्ये विचार करा, हे हार आमचे नसून आमच्या सद्गुरूचे.
ज्ञानोबा तुकोबरायांचे, कारण त्यांच्या काळामध्ये त्यांना कोणी नाही विचारलं मायबाप, पण तरी त्यांनी एवढे मोठे ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धाराकरता लिहून ठेवले. हा सन्मान खऱ्या अर्थानं त्यांचा आहे. कायम्या पामरे बोलावे उद्धारे विश्वे विश्वांबरे बोलावे तू. सद्गुरुनाथांची कृपा असते मायबाप. 3 वर्षापासून तुमच्या गावात पाणी भरून राहिलो. हो, खडकावर पेरणारा माणूस आहे मी, खडकावर, आणि उगतच 101% उगत. मला एक जण म्हणे ते मुळातच ज्ञानी होती, आम्ही काय मागच्या दाराने येले का. विठ्ठला ज्ञानोबराय मुळाचे ज्ञानी ना, आम्ही कुठले ज्ञानोबराय पुढच्या दारानं आले, आपण मागच्या दारानं आलो का. आपण सुद्धा त्याच दारानं आलो मायबाप. पण ज्ञानोबरायला निवृत्ती दादा सारखा भेटला, आम्हाला निवृत्ती दादा भेटत नाही. सांगणाऱ्याला उद्धाराची घेणं नाही. आणि आम्हाला एकच गोष्ट येत्या, एक आम्ही धरला चिठ्ठी, राई रखुमाईचा पिट्टी, समाज करीन नाही तर तिकडच मरी. सांगणाऱ्याचं काम आहे धडाचा सांगायला पाहिजे, उद्धाराचा सांगायला पाहिजे मायबाप. अरे उषा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली, आयुष्याचे 4-5 दिवस हातामध्ये राहिले, आता तरी उघडी डोळे, तरी अद्यापिना कळे मातेची फळे. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा, त्या संताला सांगा गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट. प्रश्न विचारायचे 2, पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. माझाच पत्ता नाही मला मी कोणी. सकाराम तुकाराम गंपट, वेदांताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तन केसरी मूर्ती, याची मूर्ती त्याची मूर्ती. महाराजच्या टायमाला साऱ्या काड्या लावा लागायच्या. दिली तिळांजली रूपाचे डिग्र्याचे हाल आहे, आत्म्याला डिग्रीच नाही. मुळात आत्मा शांती रूप आहे. नैनन छिन्नती शस्त्राने नैनन दहती पावका. एक हरी आत्मा. कळत का जीव शिव समय ना. कायला पाणी घेऊन चालला मग, रोज म्हणतो जीव शिव सम. जीव आणि शिव काय करता, जीवात आणि शिवात एकाच गोष्टीचं अंतर आहे. जीवाला मी एवढी भ्रांती घुसली, भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले आरोनिया. गुरु काय करतात, भ्रांती काढतात. भ्रांती मी देव नावाची भ्रांती काढतात. मी देव नसून मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सबाय, संत मरून गेली. डोळा घाली कृष्णांजन म्हणजे काजळ राहत काय. कृष्णांजन म्हणजे काही कंपनी राहते काय.
कृष्णांजन हे कल्याणी अवदान दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका यागल्यास ती गोष्ट ऐकावा लागते ती गोष्ट हाताने करायची नाही ती गोष्ट पायाने करायची नाही वैखरी तिथं चालत नाही ते भजन सद्गुरुनाथ देत असतात म्हणून जीवनामध्ये तुकोबराय सांगतात ते जे नाम आहे अहर्निशी करण्याची रीत काय सांगतो मी आम्ही जे भजन करतो ना ते झोपीत बंद पडतं ना तुम्ही आम्ही जे भजन करतो ते झोपीत बंद पडतं का नाही आता कोणी श्री स्वामी समर्थ करतं का नाही कोणी रामकृष्ण हरी माळी जोपर्यंत झोप लागत नाही तोवर लोक माळ चालू आहे झोप लागली मग आणि झोपीत चिठ्ठी वाजली मग अहर्निशी चालण्याची रीत आणि ती रीत तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याच्या रूपानं आली अभंगाचं शेवटचं
यथामध्ये यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला, वेळेमध्ये सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, वाणीचा काही अपशब्द निघाला असेल किंवा तुम्हाला पटला नसेल, आणि बोलतो ती खरंच बोलतो, पण खरं बोललं कसं केला राग येतो. पण तुम्हाला पटन नाही पटन, पण जे संताचं इथे सांगण्याचा मी प्रयत्न केला, तरी तुम्हाला काही अपशब्द वाटला असेल, माझ्या बोबडिया बुला मी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित सी भक्ती जरी भूलगंगावती स्वीकाराला की, म्हणून तुमच्या पुढे यथामध्ये यथावका बोलण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय सांगतात, हे नाम मी वाचे ना काही, मग ती वाचा कोणती मायबाप? तुम्हाला आम्हाला फक्त वय खरी माहिती आहे, बरोबर. कीर्तनात सांगायला 4 वाण्या सांगू राहिला, कीर्तनात सांगताना 4 वाण्या सांगू राहिला, वय खरीतच गुतू राहिला. वय खरीच्या पुढं मध्यम आहे, मध्यमाच्या पुढं परा आहे, पश्चंती आहे, आणि या 4 वाण्याचा लोप होतो. तिथं अनिर्वाच्यवाणी चालू होते. अनिर्वाच्यवाणी कोणा सांगायची? अनिर्वाच्यवाणीमध्ये नामाचं भजन चालतं. तुम्ही आम्ही जे नाम म्हणतो ना त्याला नाम नाही म्हणत, उपाधीला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात, आणि या उपाधी विरहित जे आहे त्याला नाव म्हणतात. तुम्ही आम्ही उपाधीचा घेतो. गणपत संपत सकाराम तुकाराम कितव्या दिवशी ठेवलं? 12व्या दिवशी ठेवलं. आईच्या पोटातून आला काही नाव होतं का? नाही ना. तेव्हा काही नाव नव्हतं. हे संपत काय चिटकून घेतलंय. मग मारताना संपत मेला, आला नाही संपत आणि मेला नाही संपत. जो आला तो कळाला नाही. निघून गेला वारा, निघून गेला वारा, सकाराम तुकाराम गंपत संपतचा नाही. कुठून आला नाही तुम्हाला माहित नाही. शास्त्र वाचत नाही तुम्ही. फक्त शास्त्र काय करता? शास्त्र म्हणजे जेवाळच्या पत्तरवाळ्या नाही. तुमच्या राईट 9ला संपणार, तुम्ही चिंताच करू नका. बोना राईट 2 तास द्यावा. कीर्तनकार म्हणजे दावणीचे बैल नसतात. देताना 2 तास परफेक्ट द्यायचे. हे कोणा बोखंडी घ्यायचं तुमचं. अर्धा तास लेट चालू झालं ना, अर्धा तास लवकर संपा. ज्याच्या आडात नाही त्याच्या पोहऱ्यात नाही. आमच्या मोटरा समुद्रात टाकेले, उपसतच नाही. 7.5च्या टाका नाही तर 25च्या टाका. मी राईट 9ला तुमचा, तुम्ही 9ला मला सप्ताह कमिटीने सांगेले बुवा 9ला संपायचं. आम्ही 9च्या पुढे 1 सेकंद सुद्धा जाऊ देणार नाही. 5 मिनिटं अजून माझ्याकडे. गिरजे बैला आणले तर त्याला उगं घरी कुट्ट्या खाऊनही घालायच्या. ठेव खरं काढायची द्यायचं कुठे. पाऊस चांगला व्हायला तुम्हाला इकडे पोखरी भागात. हा बुवा म्हणजे काय राहते? हे काय निश्चित बुवा नाही, भोकडी बुवा. उद्धाराचा सांगतोय तुम्हाला. जीवनामध्ये काय चाललं होतंय? कीर्तन. भूक तू आता निघ 5 मिनिटात. बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कशाला म्हणतात बीज कल्पांतीचं? हे शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले. जे ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायात आहे. महादेवानं पार्वतीच्या कानात हेच सांगितलं. वशिष्ठ सुख गोंधळी म्हणूच नका तुम्ही. मला 9ला शिट्टी वाजायची.
याच वैशिष्ट्य याची गोंधळी आहे. अनंत युगाचा देवारा अनंत युगापासून आहे. जो निर्गुण निरावाच, जिथून उद्भव असा ब्रह्माच, तो सर्वांचा आद्य गुरु आहे ना. आमच्या घरचं आहे काय ते बीज कल्पांतीचे तुका म्हणे. अनादी काळापासून असलेली ती सिद्ध गोष्ट आहे. जे दिसतं ते जाणार आहे, जे दिसत नाही ते राहणार आहे. त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम प्रत्येक जीवाला सकळच येते. हो, तो कोणत्या जाती पंथ धर्म संप्रदायात जन्माला आला, तो शिकेल का अनपडे याच्याशी संताला घेणं नाही. त्याला उद्धारता येतं ज्याच्या नागपुड्या चालू आहे. कीर्तन संपलं. ज्याच्या नागपुड्या चालू आहे त्याला हे करता येतो, तो याचा अधिकारी. ज्याच्या नागपुड्या बंद झाल्या तो 84 लाख योनीला गेला. मरणाआधी व्हावे सावध. तेवढं सावध व्हावं असं तुकोबरायची इच्छा आहे. म्हणून ते अहर्निशी नाम आपल्या जीवनामध्ये येवो एवढं तांदळेश्वर भगवंताच्या चरणी भगवंताला विनंती करतो. प्रभू, आमचे संकल्प नाही, ज्ञानोबरायचा संकल्प आहे. ये मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी. ज्ञानोबरायांची इच्छा आहे अवघाची संसार सुखाचा करी न. काय पुढं मा पाठ नाही. पुढं काय घरी गेल्यावर आमचे दोघांचे दुप द्या बुवाचे खड्या जंगी होत्या. मग आनंदे वरील 3 लोकी या घरात भर 3 लोक जाऊ दे मरू दे. म्हणून जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण जा. आलेल्या जन्माचं सार्थक करावं एवढी तुमच्या सगळ्या संत मायबापांच्या चरणी विनंती करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली.